मधील समस्त नागरिक सर्वांना जय महाराष्ट्र। 2024 ची निवडणूक ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपले उमेदवार विश्वजीत डोलम इथे आलेले आहेत। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय आणि घोषणा द्यायची, विश्वजीत डोलम आगे बढ़ो, विश्वजीत डोलम आगे बढ़ो। एक तुमच्या आमच्यातला मुलगा, एक सामान्य कार्यकर्ता, आज साहेबांनी विश्वासाने त्यांना आज उमेदवारी दिली आहे। पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले एक उपशाखाध्यक्ष ते विभागाध्यक्ष आणि आज आमदारकीचे उमेदवार म्हणून त्यांची ओळख। 18 वर्ष पक्षाचं कोणतेही आंदोलन असो, कोणतेही साहेबांनी दिलेला हुकूम असो, तंतोतंत आदेशाचे पालन करणारे असे आमचे विश्वजीत यांचं इथे आगमन झालेलं आहे। साहेब देखील सानपाड्यावरून निघालेले आहेत, काही क्षणातच इथे पोहोचतील। सो यंदाची ही निवडणूक 2024 ही खरोखरच अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यपूर्वक अशी निवडणूक आहे असं मला वाटतं। कारण का महाराष्ट्रात जो गेल्या 5 वर्षात जो चिखल झालाय, यांना या सगळ्या जे बसलेले होते 5 वर्ष, 2.5 वर्ष ते 2.5 वर्ष हे आघाडी आणि महाविकास आघाडी आणि महायुती, हे खरोखरच यांना अद्दल घडवायची आता वेळ आलेली आहे। आणि त्यांना अद्दल तर घडवतीलच, राजसाहेब तर बोलतीलच त्या सगळ्या विषयांवरती, पण आपल्याला जी खरोखर अद्दल आज इथे घडवायची आहे की मागच्या 10 वर्षामध्ये जे आमदार म्हणून राहिले त्यांनी कोणतंही काम केलेलं नाही, विधायक असं काम, अशा लोकांना घरी बसवण्याची खरं वेळ आलेली आहे। 10 वर्षात काय केलं असेल त्यांनी, तर फक्त आणि फक्त मंडळांना पैसे दिले, त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही काम त्यांनी केलेलं नाही आहे। बरेच विषय आहेत, सगळे मान्यवर ते बरेच विषय घेतीलच, परंतु मला कांजूर विक्रोळीमधील समस्त नागरिकांना सांगायचं आहे की बाबांनो, पैसे नाही फक्त कार्यक्रम होतात, पैशांनी विकास होत नाही। ज्याला दूरदृष्टी नाही, ज्याला विजन नाही, त्याला आपल्या विधानसभेत काय करायचं आहे हे माहिती नाही, अशा उमेदवारांना तुम्ही परत निवडून देणार आहात का, हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे स्वतःला। एकही विधायक काम त्यांनी केलेलं नाही, एकही ना साधं कोणतं हॉस्पिटल आणलंय, ना चांगली मैदानं इथे केलेली आहेत। फक्त आणि फक्त 10 वर्षात काय केलं असेल तर बिल्डरांचा त्यांनी विकास केलेला आहे। बिल्डरांना चांगलं साजेसं इथे वातावरण त्यांनी तयार करून दिलेलं आहे। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण कोणाला मतदान करणार आहोत, त्यांनी 10 वर्षात काय केलंय, दुसरे उमेदवार जे 10-15 वर्ष इथे नगरसेवक राहून गेलेले आहेत त्यांनी काय विकास केलाय, या सगळ्यांचा तुम्हाला विचार करायचा आहे। आणि राजसाहेबांनी जो तुम्हाला शिलेदार दिलाय, जो 18 वर्ष सतत तुमच्या पाठीमागे कोणत्याही गोष्टीमागे महाराष्ट्र निर्माण सेना उभी असते। आज कांजूरमधले, भांडूपमधले अनेक असे पदाधिकारी आहेत। आमचा माऊली अमोल माऊली पिसाळ कोरोना काळात एकही दिवस घरात थांबला नाही। कोणत्या दुसऱ्या पक्षाचा माणूस तुम्हाला दिसला होता रस्त्यावरती कोरोना काळात? फक्त आणि फक्त महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते तुम्हाला रस्त्यावरती दिसत होते। मनोज महाडिक असतील, अजय मिरेकर असतील, गॉडफ्री असतील, आमच्या महिला भगिनी असतील, या सर्वजण कोरोना काळात तुमच्या मागे उभे होते। कोणत्याही सध्याच्या जीवाची त्यांनी पर्वा नाही केली। आणि अशा वेळेला आता तुमची वेळ आलेली आहे की तुम्हाला साहेबांच्या मागे, जो साहेबांनी शिलेदार दिलाय त्या शिलेदाराच्या मागे तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचं आहे। जरा 5 वर्ष मागे जा, 5 वर्षात काय झालं, 10 वर्षात काय झालं आपल्या इकडे? आजही घरात पाणी तुंबतंय, आजही तेच प्रश्न आहेत, आज कांजूर भांडूप भाषांचे तेच प्रश्न आहेत। मग केलं काय नक्की मागच्या 10 वर्षात? हे जेव्हा तुमच्या दारोदारी सगळे जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारायचं आहे तुम्हाला की बाबा तुमची 10 कामं सांगा। 10 कामं सोडा, त्या विधान भवनामध्ये 10 प्रश्न मांडलेले त्यांनी दाखवावेत की विक्रोळी विधानसभेचे 10 प्रश्न की त्यांनी आपल्या जनतेसाठी त्यांनी मांडले असतील, असे 10 प्रश्न त्यांनी सांगावेत की मी विक्रोळी विधानसभेसाठी हे मागितलं। आता वास सुरू होतोय की बघा, वास येईल आता तुम्हाला थोड्या वेळाने। येतोय ना डंबींचा वास? येतोय की नाही येते? मग यंदा बदल हवा की नको? बदल झालाच पाहिजे। बदल हा
काळाची गरज आहे. 2.5 वर्ष कुठे, 2.5 वर्ष इथे तिथे, हे सगळ्यांनी पूर्ण महाराष्ट्राचा चिखल केला या राजकारणाचा. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की मतदान करताना कोणताही लोभाला बळी पडू नका, कोणताही भुडीतापाला बळी पडू नका. मतदान कोणाला करायचं आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. एक संधी साहेब मागतायत, प्रत्येक भाषणात ते एकच विनवणी करतायत की एक संधी मला देऊन बघा, एक संधी. 5 वर्षात जर त्यांनी काम नाही केलं तर दुकान बंद करेल, या शब्दात साहेबांनी सांगितलेलं आहे. एकदा देऊन बघायला काय हरकत आहे. त्यामुळे एक संधी तुम्ही साहेबांना द्यावी आणि एक संधी आमच्या विश्वजीत ढोलमला द्यावी, एवढंच मी इथे सांगेन. बाकीचे वक्ते बोलतील, समाचार घेतील सगळ्याचा. यानंतर मी इथे बोलण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी एक कडवट असा महाराष्ट्र सैनिक जो पक्षाच्या स्थापनेपासून साहेबांबरोबर आहे, महेंद्र रावले यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करावं. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, त्या राजमाता जिजाऊ ज्यांनी हे स्वराज्याचं स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिलं, या पेललं, ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धाकलं धनी धर्मवीर संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महिला शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, या सर्व महात्म्यांना विनम्र अभिवादन. आणि या सर्व महात्म्यांच्या विचारांच्या तेजाचा अंश घेऊन या महाराष्ट्रामध्ये धगधगणारं नेतृत्व, हिंदू जननायक, मराठी हृदय सम्राट सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. आज इथे उपस्थित सर्व कांजूर भांडूपवासीय, विक्रोळीवासीय, समस्त हिंदू बांधवांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता होऊ घातलेल्या माजी आमदाराला जुम्मा मुबारक. कारण की आता सगळं ते तिकडेच वाहत चाललंय. जे व्यासपीठावर बसलेत त्यांना देखील माहिती आहेत, खाली बसलेत सर्वांना ते माहिती आहे. सर्वी वाटचाल जुम्म्याच्या बाजूने चालली आहे. आणि आज सभा म्हणून आम्ही घेतलेली आहे त्यांच्यासाठी जुम्म्याच्या दिवशी. कारण ज्या कांजूर भांडूप विक्रोळी वासियांनी त्यांना मतं दिली ती सर्व हिंदुत्ववादी मतं होती. यांनी सत्तेसाठी जो काही उठाठेव केला तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितला. पण माझ्या विक्रोळीवासियांनी जो प्रकार बघितला इथे, तो प्रकार न भूतो न भविष्यती असा आहे. या कांजूरचा इतिहास वारकरी संप्रदायाचा, या कांजूर भांडूपमध्ये वारकरी टोप्या दिसत होत्या, आता इथे गोल टोप्या दिसायला लागलेल्या आहेत. मी जेव्हा शिंदे साहेब उभे होते त्या भाषणात देखील बोललो होतो की आता ती हिरवी पताका पार ते एकविरा नगर पासून, क्रांतीनगर पासून टाटानगर पर्यंत चालू झालेली आहे. आणि आज त्याचा प्रत्यय तुम्हाला या 2024 साली येतोय. 10 वर्ष हे आमदार होते, 2.5 वर्ष यांचेच मुख्यमंत्री होते. यांना विकासापासून कोणी रोखलं होतं? यांनी विकास केला, पण कोणाचा? स्वतःचा केला. बेनामी संपत्ती ही यांनी जमा केली. 250-300 कोटीच्या घरात यांची संपत्ती गेली आहे. आणि हे आता गद्दारीच्या नावाने किंवा सुपारीच्या नावाने वेगळंच काहीतरी राजकारण करू इच्छित आहेत. यांच्या नक्की मनात काय? ढोलम साहेब, आपण जेव्हा फॉर्म भरायला गेलो, हजारोंनी गेलो होतो की नाही चव्हाण साहेब? हजारोंनी गेलो होतो. स्टेटमेंट काय करतोय? त्यांची हातभर फाटली. याचं एक उदाहरण सांगतो. मी गाडीची काच खाली केली, व्हिडिओ आहे त्या संदर्भातला.
मी गाडीची काच खाली केली, त्या पुलाखाली 25 लोक बिर्याणी खात होती. अरे गदड्या, त्याच्या पुढे बघायचं, गोदरेजचा अख्खा रस्ता पॅक या महाराष्ट्र सैनिकांनी केला होता. हा विश्वजित ढोलम हा कुठल्याही मोठ्या घरातून आलेला नाहीये. सन्माननीय राज साहेबांनी जो उमेदवार दिला हा सामान्य घरातला उमेदवार दिलाय. आज माझे वडील देखील तिथे बसलेले आहेत. कोण आहेत ते? मिल कामगार आहेत. आणि या व्यासपीठावर बोलण्याची संधी जर कोण देत असेल तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आहे. रेल्वे भरतीपासून आंदोलन कोणी केली? आम्ही केली. मराठी पाट्यांची आंदोलनं कोणी केली? आम्ही केली. टोल नाके आज बंद केले कोणी केले? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले. अख्ख्या जगामध्ये महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट जर कोणी मांडली असेल तर ती आमच्या नेत्याने मांडली. ते म्हणत होते 25 ते 30 लोक. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की 25 ते 30 लोक, एक महाभारतातला एक किस्सा सांगतो. 2 पार्ट होते, कौरव होते, पांडव होते. कौरव लाखोंनी होते, पांडव थोडे होते. पण विजय कोणाचा आला? पांडवांचा आला. का? कारण की त्यांची बाजू धर्माची होती. आमची बाजू ही हिंदू धर्माची आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत सर्व हिंदू हे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करणार. कारण की जो मुद्दा राजसाहेबांनी घेतलेला आहे तो हिंदूंचा मुद्दा घेतलेला आहे. बाकी सर्व घरंगळत कोणाकडे गेले आहेत त्यांनी बघितलेलं आहे. 2 मुद्दे इथे फक्त मला प्रकर्षाने सांगावेसे वाटतात. 2023 या महाशयांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाला इर्शालवाडी दुर्घटनेचं प्रकरण घडलं साहेब. त्यामध्ये तुम्ही बघितलं अख्खं गावच्या गाव त्याच्यात निस्तनाबूत झालं. सर्व महाराष्ट्र हळहळत होता. या महाशयांनी त्याच रात्री स्वतःच्या वाढदिवसाची जंगी पार्टी करून सर्वांना दारू ढोसली आहे तिथे. याचे व्हिडिओ व्हायरल देखील झालेले आहेत. म्हणजे एवढा भावनाशून्य व्यक्ती. आताची नवरात्रीची गोष्ट सांगतो. आम्ही जेव्हा नवरात्रीत फिरत होतो सर्व महाराष्ट्र सैनिक देवीच्या दर्शनासाठी, रतन टाटा साहेबांचं आपले भारतरत्न त्यांचं निधन झालं. अख्खा भारत हळहळतोय. अख्खा भारत हळहळत असताना या कांजूर मांडूपचं नाव या व्यक्तीने खराब केलं. त्या मागे स्क्रीनवर रतन टाटांचे फोटो आणि समोर कोण नाचते? तमाशाचा कार्यक्रम गौतमी पाटील उलटत नाही. आणि या कांजूर भांडूप मध्ये गौतमी ठेवला. तो म्हणतो तुमच्या पक्षात उरलेत कोण? अरे तुमच्या पक्षात आलेत कोण? तुमच्या पक्षात आलेत सगळे फेरीवाले. तुमच्या पक्षातले कट्टर शिवसैनिक राहिलेत कुठे? या रस्त्यावर चालायला आम्हाला जागा नाही. या फेरीवाल्यांकडून यांनी पावत्या फाडल्या, स्वतःची घरं भरली, स्वतःच्या तुंबड्या भरल्या. आमच्या मराठी मुलांना रोजगार दिला कुठे? आज इथे एवढा कॉर्पोरेट आला. चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आम्ही पत्रकं दिली होती. कोरोना काळात किती लोकांचे नोकऱ्या गेल्या. स्वतः मनोज चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या हातून ही पत्रकं दिली होती की कोणत्याही आपल्या इथल्या भूमिपुत्रांचे रोजगार जाऊ नयेत. आज आम्ही इथे ग्वाही देतो. विश्वजित ढोलम साहेबांच्या रूपाने आमदार म्हणून निवडून आले. या कांजूर भांडूप विक्रोळी मधील प्रत्येक तरुणाला या कांजूर भांडूप विक्रोळी आणि पवई मध्ये आम्ही स्थानिक रोजगार दिल्याशिवाय राहणार नाहीये. प्रत्येक जण बोलतायत काय महिलांना 1,500 देऊ, महिलांना 3,000 देऊ. आम्ही काय सांगतोय? आम्ही महिलांना रोजगार देऊ. आमच्याकडे पैशाचा बडेजाव नाही, पण आम्ही जे सांगणार ते 100% करू. आणि एवढंच बोलून मी आता इथे थांबतो, कारण की बाकी वक्त्यांना देखील आपली मतं मांडायची आहेत. एवढंच बोलून मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महेंद्रजी. जे महाराष्ट्र सैनिक ढोल वाजवत येत आहेत त्यांनी लवकर येऊन बसून घ्यायचंय. साहेबांचं आगमन काही क्षणातच होत आहे. आणि मी आपल्या महाराष्ट्र सेनेच्या पक्षाचे उपाध्यक्ष विनोदजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी
मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींना विनम्र आवाहन करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करून आणि आज विश्वजित धोलमला या विधानसभेतून विक्रोळे विधानसभेतून आमदार म्हणून पाठवण्यासाठी आज जमलेल्या सर्व माता बंधू भगिनींना आमचा सर्वांचा जय महाराष्ट्र. बांधवांनो, आज आपण विधानसभा 2024च्या निवडणुकीसाठी आपण तयारी करत आहोत. आदरणीय राजसाहेबांनी आपल्यासाठी एक उमदा असा उमेदवार दिलेला आहे. त्याचं नाव आहे विश्वजित शंकर ढोलम. बांधवांनो, एक तरुण सुशिक्षित असा सिव्हिल इंजिनियर असा आपला हा उमेदवार आपल्या सर्वांच्या वतीने विधानसभेमध्ये जाणार आहे. याचा तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद त्याला पाहिजे आहे. बांधवांनो, काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत कांजूरच्या बाबतीमध्ये. हे जे आमदार आहेत त्यांनी काय केलं. बांधवांनो, मागील 10 वर्ष हे सुनील भाऊ राऊत आपल्या इथून आमदार म्हणून मिळवतात. एक छोटीशी गोष्ट सांगतो. आपल्या इथे किंग जॉर्ज शाळेजवळ गावदेवी माता मंदिर आहे. ते मंदिर 2024 फेब्रुवारी 24ला त्यांनी तोडलं आणि त्या मंदिरातली मूर्ती जी गावदेवी मातेची मूर्ती एका बाजूला टोपामध्ये ठेवण्यात आली. का तर मी मंदिर बांधतोय. मंदिर शाप नेस्तनाबूत केलं. त्याच्यानंतर काही पिलर्स उभे केले. त्याच्यानंतर किंग जॉर्ज शाळेनी त्याच्यावरती स्टे आणला. स्टे आणून आपल्या मातेला बाहेर ठेवलं, मंदिराच्या बाहेर ठेवलं. मातेकडून काय मिळणार नव्हतं. कुठे निवडणुकीला त्यांना काय मतदान मिळणार नव्हतं. असं कुठेतरी असताना त्यांना वाटत असेल म्हणून मातेला बाहेर ठेवलं. बांधवांनो, अजूनही त्या मंदिरावरती स्टे आहे. अहो, तुम्ही आमदार आहात, तुमचे बंधुराज खासदार होते, त्याशिवाय तुमच्या वहिनी ज्या आहेत त्या IAS शाळेमध्येच आहेत. तुम्ही लोटलीकर सरांशी बोलला असतात तर कदाचित मार्ग निघाला असता आणि आमच्या गावदेवी मातेचं मंदिर सुसज्ज झालं होतं. बांधवांनो, एक गोष्ट सांगतो की आपल्यामध्ये कळे लावायची सवय असते. एखादं मंदिर बांधताना किंवा काय करताना आपण देवाला कळे लावतो की माते की तुझ्या जागी हे नवीन मंदिर पाहिजे की नको. त्यावेळी मातेने नाही म्हणून सांगितलं होतं, तरी पण जबरदस्तीने गावदेवी मातेचं मंदिर बांधायचा ठास यांनी घेतला आणि आज अजूनही गावदेवी माता ही मंदिराच्या बाहेर आहे. नवरात्रीचा दिवस होत आहे, त्यावेळी आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी त्यांना तिथे जाऊन मातेची मूर्ती आहे ती उचलून त्या मंदिराच्या बाहेर ठेवून तिथे सुशोभित असं करून ही नवरात्रमध्ये आम्ही त्या मातेला तिथे स्थान दिलं. बांधवांनो, आज त्याच गोष्टीवर सांगतो की खाडीमध्ये हनुमान गल्लीमध्ये काही लोकांना नोटिसेस आल्या, सॉल्ट कमिशनरच्या नोटिसेस आल्या की तुमची घरं तुटणार आहेत, असं तसं तुम्हाला सगळे पुरावे द्यावे लागतात. या महाशयांनी तिथे एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की कोण तोडतं ते मी बघतो, मी आहे तुमच्या बरोबर. अहो, त्यांच्याबरोबर आपल्या गावदेवी मातेचं पण मंदिर बांधायला पाहिजे होतं ना. परंतु हनुमान गल्लीतल्या लोकांना कुठेतरी फसवून त्यांची मतं आपल्याकडे घ्यायची. नोटिसेस काढणारे पण हेच, पुरावे मागणारे पण हेच. पुरावे गेल्यानंतर हे कुठेतरी आपली लोक माझ्याकडे आली पाहिजे, आमदार म्हणून माझ्याकडे आली पाहिजे. त्यांनी मला सांगितलं पाहिजे की मला घर द्या, घर द्या, आम्ही तुमचेच आहोत, आम्ही तुम्हाला मतदान करणार. अशी प्रकारची कुठेतरी भावना निर्माण करून हे लोक सगळे आपल्याकडे खेचून घेण्याचा एक प्रयत्न होता. हनुमान गल्लीतल्या लोकांना सर्वांना सांगू इच्छितो, तुम्ही तुमचे पुरावे सादर करा, एकही घर तुटणार नाही. आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक तुमच्या पाठीशी आहोत आणि त्या सगळ्या घरांचा मोबदल्यामध्ये जर रिडेव्हलपमेंट झालं तर त्याच जागी तुम्हा सर्वांना तिथे घर मिळणार. आज अजून एक गोष्ट सांगतो की कांजूरची परिस्थिती काय या लोकांनी करून ठेवली. एक काळ होता 93च्या बॉम्बस्फोट नंतर आपल्या विभागामध्ये काही मोजकीच मुसलमान लोक होती. त्या मोजक्याच मुसलमानांना आपण इथून हाकलून लावलं. परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे. आता
प्रत्येक ठिकाणी रमजान असला, मोहरम असला, बकरी ईद असली की आमच्या विभागामध्ये नुसत्या त्या गोल टोप्या दिसतात. बांधून टोपीबद्दल आमचा काही विरोध नाही, पण त्या टोपी खाली जे लव जिहादी आणि जे लँड जिहादी आहेत त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. म्हणून माझ्या कांजूरमधील सर्व लोकांना विनंती आहे की या लोकांना कुठे रूम देऊ नका, भाड्याने रूम देऊ नका. ह्यांना यांचं प्रस्थापित होण्यासाठी तुम्ही सहकार्य करू नका. आज आमदार ते करतायत, परंतु आपल्या आया बहिणीची जे आबरू आहे ती यांच्यामुळे टाकडीला लागलेली आहे. म्हणून याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी सांगतो की आज अजमेरा बिल्डर जो आहे, जो आमदारांचा कदाचित घर जावई असेल किंवा आणखीन कोण असेल, टाटाखालची मांजर असेल, या अजमेराला त्यांनी त्या जॉली बोर्डची जागा दिली. त्या जॉली बोर्डच्या जागेमध्ये ती जी जागा दिली तिथे लो लाईंग एरिया तिला म्हणतात. पावसाचं पाणी जे भांडूपवरून पलीकडून पवईवरून जे येतं ते सर्व त्या विभागामध्ये साठतं आणि ते पाणी पहिला भरणी नव्हती तेव्हा ते पाणी झिरपत होतं. परंतु आता थोडासा पाऊस पडल्यामुळे ते पाणी प्रत्येकाच्या घरात गेलं. शास्त्रीनगर असो, रक्मिणी नगर असो, आपलं संभाजीनगर असो, हनुमान गल्ली असो, पंचशील नगर असो, या विभागामध्ये ते पाणी शिरून प्रत्येकाच्या घरातल्या संसाराची वाटोळ लावलं. हे वाटोळ लावणारा आमदार कोण होता? तर सुनील भाऊ राऊत. कारण त्या माणसानी त्या तिथे भरणी टाकायचं काम केलं. सुमारे 4,500 ट्रक त्या भरणी टाकली आणि त्याच्यातून सुमारे 7 ते 8 करोड रुपये कमवले. आणि कमवणारा माणूस कोण होता? तर सज्जू मलिक. अरे सज्जू मलिक सारख्या माणसाला तू सगळं काजूरमधलं खड्डा खोदायचं काम देतो, तू बिल्डिंग बांधायचं काम देतो. मग आमचे बाकीचे शिंदे, पवार, गायकवाड हे सगळे काय झोपले होते काय? आज एक तरी शिवसैनिकांनी सांगावं की माझ्या मुलाला या आमदारांनी कुठेतरी नोकरी लावले. अहो ते सगळे येतात, मनोज चव्हाणला फोन करतात, तू कामगार सेनेचा अध्यक्ष आहे, माझ्या मुलाला कुठेतरी नोकरी बघ. परंतु आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवरती चालतो. आता ह्यांना आता बाळासाहेबांचे विचार कसे सांगायचे, काय सांगायचे माहिती नाही, हे फक्त घाबरतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची पोटं आमदाराच्या जीवावर भरली जातात त्याच लोक त्या आमदाराबरोबर, बाकी स्थानिक जनता कोणीही नाही. आज घराघरात फिरतो तेव्हा लोक आम्हाला सांगतात की बदल हा नक्की घडणार, विश्वजित ढोलम हा तुमचा आमदार होणार म्हणजे होणार, अशा प्रकारची भूमिका लोकांची आहे. आपल्या सर्वांना एकच करायची की त्यांच्यापर्यंत पोचायचंय. जर आपण या लोकांपर्यंत पोचलो तरच आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या विभागासाठी काहीतरी नवनिर्माण करू शकतो. बांधवांनो, अजून एक गोष्ट सांगतो. कांजूर हा साई भक्तांचा विभाग आहे. प्रत्येक चाळीमध्ये हिंदू आहेत. प्रत्येक चाळीमध्ये सालावाप्रमाणे सत्यनारायणच्या महापूजा होतात. त्या पूजेदरम्यान आपण आपलं घरदार साफ करतो, आपण विभाग साफ करतो. जिथे पूजा असेल तिथे सगळे रंगरोगटी करून, चांगल्या रांगोळ्या काढून, साफसफाई करून तिथे आपण सत्यनारायणची महापूजा मांडतो. आपण सगळ्यांना निमंत्रित करतो. त्याचप्रमाणे आपण या आमदाराला, आता माजी आमदार बोलतो, या माजी आमदाराला तुम्ही तिथे निमंत्रण करता. बांधवांनो, तीर्थप्रसादाचा लाभ सगळे लोक घेतात, परंतु आमचा आमदार हा नागोबा कसा डुलतो त्या डुलल्याप्रमाणे डुलत येतो. रात्रीचा 12-1 वाजता फुल टाईट असतो, कुठची ब्लॅक लेबल का कुठची तरी असते त्याच्यामध्ये, आणि त्याच्याप्रमाणे तो येतो आणि त्या पूर्ण पूजेच्या, सत्यनारायणच्या महापूजेचं जे पावित्र्य असतं ते पावित्र्य कुठेतरी ते भ्रष्ट करून टाकतो. अशा आमदारांना तुम्ही निवडून देणार आहात का? हा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. आज भरणी नाही टाकताना पण हनुमान गल्ली परिसरातील त्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून त्यांच्या संसाराची वाटोळ लागलं, असं आमदार तुम्ही निवडून देणार आहात का? हा एक मोठा प्रश्न आहे. आपल्या विभागामध्ये जिथे आता काही दिवसांनी तुम्ही जर पुन्हा जर काहीतरी चूक केलात तर नक्की मशिदीचा आवाज, त्या भोंग्यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोचणार. हा आवाज तुम्हाला हवा असेल तर खुशाल त्याला निवडून द्या, परंतु असं जर नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार करून माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांचा उमेदवार विश्वजित ढोलम यांना प्रचंड मताने विजयी करा. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. एकदम खरी परिस्थिती तुम्ही आज या कांजूरवासियांसमोर मांडली. जे 10 वर्षात त्यांनी जे केलंय
ते सत्य मांडणं फार गरजेचं होतं. प्रत्येक कांजूर असेल हे माहिती होणं गरजेचं होतं. आणि यानंतर मी आपल्या पक्षाचे प्रवक्ते रवींद्र शेलार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये उपस्थित जनसमुदायाला संबोधित करावं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंना मानवंदना करून मराठी अस्मितेचे पुरस्कर्ते, मराठी मनाचा मानबिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे सत्तेच्या कुशीत नव्हे तर संघर्षाच्या मुशीत तयार झालेलं नेतृत्व, माहीम विधानसभेचे विद्यमान आमदार, भविष्यातले मंत्री आदरणीय अमित साहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आजच्या विक्रोळी विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित आदरणीय राजसाहेबांचे एकनिष्ठ शिलेदार सन्माननीय डॉक्टर मनोजी चव्हाण, आदरणीय कर्णभाऊ दुनबळे, सन्माननीय राजाभाऊ चौगुले, सन्मान्य सारस्वतजी, त्याचबरोबरीने आदरणीय विनोद शिंदेजी, आमच्या महिला आघाडीच्या संगीताताई आणि ज्यांच्या नावामध्ये विश्वजित आहे तो विक्रोळी जिंकायला निघालेला विश्वजित ढोलम, उपस्थित बंधूंनो, जिगरबाज बांधवांनो, 2024 ची निवडणूक महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही आगळी आणि वेगळी निवडणूक आहे. निवडणुकीचं वातावरण हळूहळू सुरू झालंय. वातावरणामध्ये निवडणूक दिसू लागले. टीव्हीच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीचा रंग त्या ठिकाणी उधळू लागलाय. एका बाजूला 3 पक्षाची आघाडी, दुसऱ्या बाजूला 3 पक्षाची युती, तिसऱ्या बाजूला 3 पक्षाची युती आणि या गटातटाच्या राजकारणामध्ये 18 वर्षामध्ये थाटात उभा असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. गेली 18 वर्ष संघर्ष करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक सैनिक. आणि निवडणूक म्हणजे काय? निवडणूक नसते तर लोकशाहीनं सत्तेच्या परिघामध्ये आतमध्ये जाऊन निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता हस्तांतरित करून त्या सत्तेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं एक साधन असतं. निवडणूक म्हणजे समाजाचा हक्क, समाज मन ढवळून काढण्याची प्रक्रिया असते. आणि ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या संविधानाची प्रक्रिया ही राजकीय पक्षावर अवलंबून असते, राजकीय पक्षाच्या अधिष्ठानावर अवलंबून असते, राजकीय पक्षाच्या तत्वावर अवलंबून असते. मग कोणते राजकीय पक्ष? एक होता 19 जून 1966 सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना नावाचा पक्ष. दुसरा पक्ष काँग्रेसचा असेल. राष्ट्रवादी हा राजकीय पक्ष होऊ शकत नाही, कारण 1999 साली स्थानिक सत्ताधारी निवडून येणाऱ्या प्रस्थापित राजकारण्यांना एकत्र आणून ती तयार केलेली एक मोळी आहे. आणि मग या निवडणुकीला सामोरं जात असताना मित्रांनो, टीव्हीच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण पाहताय अनेक प्राण्यांची उपमा कोण कोणाला देतोय, कोण कोणाला आजारपणाच्या व्यंगाच्या माध्यमातून उपमा देतोय. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे आपल्या सभेच्या माध्यमातून या समाजाला जागृत करताय. होय होय, हा समाज हिंदूंचा आहे, हे राज्य हिंदूंचंच आहे. आमचा मुस्लिम समाजाला 100% विरोध नाही. मुस्लिम समाजाला विरोध नाहीच, पण त्यांच्या कार्य करणाऱ्या पद्धतीला विरोध आहे. त्याच्या कामाची पद्धत चुकीची आहे. कारण प्रत्येक धर्म आपल्या घरात असावा लागतो. प्रत्येक धर्माची पूजा आपल्या घरात असावी लागते. मुस्लिमांच्या गोल टोपीला आमचा विरोध नाही, तर त्या गोल टोपीच्या आतमध्ये लपलेल्या जिहादला आमचा विरोध आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी पाहिजे. 19 जून 1966 ची शिवसेना आज एकमेकांच्या विरोधात लढते. एकमेकांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काहीतरी काम करण्याचं, काय हे केलं ते केलं, हे केलं ते केलं सांगते. मित्रांनो, या शिवसेनेमध्ये आदरणीय व्यासपीठाला निश्चितपणे सांगेन की या ठिकाणी कुर्ल्यामध्ये सभा झाली. त्या ठिकाणी कमरिया लचकेरे
हे भोजपुरी गाण्यावर एका शिवसेनेचा शुभारंभ होतो. दुसऱ्या शिवसेनेमध्ये या ठिकाणचे आमदार त्या शिवसेनेच्या करंजताईचा अपमान करतात आणि आमच्या बाजूला त्या ठिकाणी बदलापूरचं प्रकरण झालं. संगीता चेंदवरकर आमची तुटून पडते प्रशासनावर. आणि होय, या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हिंदूंचं रक्षण करता म्हणून या ठिकाणी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना बघितलं जाते. म्हणजे एखाद्या गावामध्ये पिकनिकला आपण गेलो तर पिकनिकला गावाच्या ओसाड माळावर आपण एखाद्या टोपामध्ये मटण शिजवत असतो आणि त्या टोपाच्या मटण शिजवत असताना चुलीच्या बाजूला एक बोकड त्या ठिकाणी ऊब घेत असतो. बोकडाला हे माहीत नसतं की त्या टोपामध्ये शिजतोय तो पण आपला बांधव आहे, डोळे मिटून बसतोय. मित्रा, तुझी पण तीच वेळ आहे. आणि मग या निवडणुकीला मस्जिदीच्या माध्यमातून फतवे निघतात. अरे मंदिरातून कधी आशीर्वाद येणार? त्या मंदिराच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. त्या मंदिराच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून मिळवतात त्या सुषमाताई, माझ्या सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या वयाचा अपमान करून वयाचा दाखला देऊन त्यांना घाणेरडी शिवीगाळ करताय. त्या सुषमाताई शिवतीर्थावरून शिवसैनिकांना संबोधित करणार यासारखं दुर्दैव ते काय? जय भास्कर जाधव आमच्या आदित्य साहेबांवर या ठिकाणी प्राण्याची पेगवींची उपमा देत आहेत. ह्याच महाराष्ट्रात घडलं ना. ज्या सन्मान्य मनोहर जोशींना त्या ठिकाणी शिवाजी पार्क करून पाय उतार व्हावं लागलं ना, याच ठिकाणी घडलं ना. उद्धव साहेब, बाळासाहेबांना आम्ही विनंती करतोय, बाळासाहेब स्वर्गातून बघा. माझ्या राजसाहेबांना घेरलं गेलंय, सगळ्यांनी चारही बाजूने घेरलंय. या ठिकाणी युती आघाडीमध्ये एकच तुमचा शिलेदार आणि वारसदार आहे, ते म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. एक माणूस एक गेली 18 वर्ष सांगतोय आणि तुम्ही आम्हाला आमच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल सांगताय. तुम्ही आमच्या पक्षाच्या भूमिका सांगत बसू नका. तुम्हाला एकच सांगतो, या पक्षाची भूमिका, मान्य राजसाहेबांची भूमिका, नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर व्यासपीठासमोर या राज्यासाठी 5 मागण्या मागितल्या. त्यातली पहिली मागणी मान्य सुद्धा झाली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे. अरे होय, मिळाला. मुंबईच्या एंट्री पॉइंटवरून येत असताना तसा गावाला चव्हाण साहेब आपण जातो, देऊळ दिसलं की हॉर्न वाजवतो, तसं त्या ठिकाणी मुंबईच्या एंट्री पॉइंट मधले सगळे वाहन मालक सांगतात, जय महाराष्ट्र राजसाहेब, धन्यवाद राजसाहेब, टोल नाका फुकट झाला राजसाहेब. आणि ही कौतुकाची थाप कुठे जाणार? ही कौतुकाची थाप पडलेली आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. पण मित्रांनो, एकच सांगतो, ठेवा हिंदुत्वाचे भान आणि वाढवा मतदानाची शान. आणि मुस्लिम समाजाला सांगतो, अरे अल्लाह के चिटी का पैर का घुंघरू भी आवाज सुन सकता है. ओ क्या अल्लाह भेड़ा है क्या? अल्लाह काय बहिरा नाही आहे. त्या भोंग्याची काही गरज नाही. जे राजसाहेब ठाकरे सांगतात, एकदा सत्ता द्या, 48 तासामध्ये भोंगे काढून दाखवतो. एवढा निर्भीडपणे बोलणारा नेता आज माझ्या पाठीशी आहे. सन्मान्य मित्रांनो, मी बोलतोय तेवढंच बोला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हे चुकेल. मी सांगितलं होतं, बोलतो तेवढाच बोला. जय म्हटलंच पाहिजे. फक्त त्या उद्धव साहेबांना सांगा, दिवाळीला त्या ठिकाणी शिवाजी पार्कची त्या ठिकाणी आमची रोषणाई बंद करून तुम्हाला काय मिळालं? त्या कंदिलावर 2 अक्षरी 7 ओळी आणि 32 शब्द होता. प्रतिभचंद्र लेखेव वर्धितून विष्णुवंदिता शासुनो शिवसेत्ता मुद्रा भद्राय राजते. ती आमची त्या ठिकाणी राजमुद्रा सुद्धा झाकलीत. उद्धव साहेब कुठे फेडाले पाप? ही निवडणूक, होय, ही निवडणूक गंध लावणाऱ्यांच्या विरुद्ध गंध नसण्याची निवडणूक आहे आणि आम्ही गंध लावण्याच्या धर्मात आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर एक घोषणा तर झालीच पाहिजे. महाराष्ट्र निर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. काही क्षणात साहेबांचं आगमन होत आहे आणि आता मी थेट विकोळी विधानसभेचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे उमेदवार विश्वजीतजी ढोलम यांना विनंती करतो की उपस्थित जनसमुदायाला संबोधित करावं. विश्वजीत ढोलम आगे बढ़ो, विश्वजीत ढोलम आगे बढ़ो.
श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवराय तसेच घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या पक्षाचे अध्यक्ष व सर्व माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. मला एक साधा कार्यकर्ता म्हणजेच उपशाखाध्यक्ष असल्यापासून महाराष्ट्र सैनिक असल्यापासून मी या पक्षामध्ये काम करतोय. या पक्षामध्येच असं होऊ शकतं की साध्या कार्यकर्त्यालाही आमदारकीची तिकीट मिळू शकते. मला जेव्हा सांगितलं गेलं की तुला उमेदवारी लढायचं आहे, तेव्हा माझ्या कित्येक मित्रांनी मला कॉल केले, अरे बाबा उमेदवारी तुला मिळते आहे, मिळेली, पैसे कुठून आणणार? माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. अरे समोर बलाढ्य आहेत, 30-30 करोड खर्च करणार आहेत. अरे कोणी असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी 16, 15, 20 पेट्या पाठवल्या तिकडे, खोके पाठवल्या तिकडे, कसा लढशील? अरे मी सांगितलं घाबरू नका, ही जी सामान्य जनता आहे त्याचा मी शिल्लेदार आहे, ती जनता विकली जाणार नाही. अरे वाटा पैसे, अपप्रचार करा, एवढी फाटली आहे, पण माझे कार्यकर्ते आहेत, माझे शिल्लेदार आहेत इकडे, ते विकले जाणार नाहीत. या विक्रीमध्ये जो सामान्य नागरिक आहे तो खऱ्या अर्थाने कडवट आहे. त्यांना माहिती आहे सामान्य घरातला उमेदवार इथे दिलाय. मी इथे कन्नमोर नगरमध्ये राहतो, माझी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे म्हणून मी बाजूलाच भाड्याने राहतोय. खरोखर मी माननीय राजसाहेबांना खरोखर मी प्रणाम करतो की खरोखर मला माझ्यावर विश्वास ठेवला. मी त्या विश्वासाला कुठे विश्वासघात करणार नाही ही शपथ घेऊन सांगतो. यापुढे 20 तारखेपर्यंत तर मी भिंगरी लावून तुम्हाला प्रचार करीनच, आपली सीट बदल घडवेलच, पण जिंकल्यावर पण एक निष्ठेने आणि प्रामाणिकपणे तुमच्यासाठी काम करीन, एवढं लक्षात ठेवा. पहिल्यांदा मी माझी संघटना वाढवेन आणि विक्रोळी विधानसभेचा विकास करून दाखवेन. बरेच प्रश्न आहेत, बरेच प्रश्न, डम्पिंग ग्राउंडचा विषय तर घेतलाच असेल, हा कोणी आणला? यांचा महापौर होता तेव्हा हा प्रश्न इथे आला. आपण विरोध केली, आमच्या कार्यकर्त्यांवर केसेस होते, त्या तर जुन्या गोष्टी झाल्या. पण आता दुर्गंध येतोय, पण त्या दुर्गंधी बरोबर जो 2 ते 3% टीबी पेशंट आपल्या विक्रोळीमध्ये होते त्यांची संख्या आज 17 ते 18% गेली आहे. कसे रोकाल त्याला? कारण आपल्या विभागामध्ये एक हॉस्पिटल पण नाहीये, या सामान्य नागरिकांसाठी हॉस्पिटलही नाही आहे. कन्नमोर नगरमध्ये सांगतो, आमच्या कन्नमोर नगरमध्ये महानगरपालिकेचं क्रांती ज्योतिराव फुले हॉस्पिटल होतं. ते बंद झाल्यावर आपल्या इकडच्या सामान्य नागरिकांना आंदोलन करायला लागली, उपोषण करायला लागली. मग हे जे आमदार होते त्यांचा उपयोग काय आपल्याला? जर सामान्य माणसाला रस्त्यावर उतरायला लागतंय तर तुमचा उपयोग काय? धारावीचा प्रकल्प येतोय, मोठ्या संख्येने इकडे बाजूलाच मिठागराची जागा आहे, तिथे त्यांना पुनर्वसन केलं जाणार म्हणून सांगतायत. आपल्या पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर निषेध आहे. अरे काय करताय? किती पैसा कमवणार आहे? करोडो रुपये घेऊन बसलात, ही जागा पण तुम्ही बिल्डरांच्या घशात घालणार?
किती पैसा लागतो सामान्य माणसाला, किती पैसा लागतो जगायला. मी सांगतो, हा जो आपला मुलुंडवरून आपण आतमध्ये येतो, महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी आहे, आर्थिक राजधानी. जेव्हा आतमध्ये येताना एक विजन पाहिजे, कशी मुंबई असली पाहिजे. आपल्या महाराष्ट्राला संतांचा वारसा मिळालाय, संतांचा. त्यांचे चांगले विचार देणाऱ्या तिथे मोठी अशी वास्तू आपल्याला तिथे बांधली पाहिजे, जेणेकरून तिकडनं येताना आपल्या वारसा इतरांनाही दिसेल. महाराष्ट्राचा वारसा किती मोठा आहे तो सगळा त्या रस्त्याने येताना चांगला दिसेल. एका साईडला मोठं क्रीडांगण बांधलं पाहिजे, जे त्यातून मुंबईतले काही चांगले खेळाडू तयार होतील. अरे तुम्ही करताय काय? भराव करताय. आजूबाजूच्या विभागात भराव केल्यामुळे या कांजूरवासियांच्या घरात पाणी गेलं. हेच कांजूरवासी उद्या तुम्हाला तुमची जागा दाखवतील, तुम्हाला त्याच पाण्यामधून वाहून या विकोळ विधानसभेमधून बाहेर काढतील. तुम्हाला सांगतो, या विक्रोळीमध्ये आमच्या कन्नमोर नगरमध्ये CRZचे सोशल वेलफेअरचे किती मुद्दे आहेत, कित्येक वर्षापासून असेच आहेत, रिंगाळत पडले आहेत. या अशा मुद्द्यांमध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे. तर आपला आमदार काय करतो? लाद्या लावतो, संडास बाथरूम बनवतो, विभागामध्ये बॅनर लावतो, विभाग पूर्ण बॅनरने भरून लावतो, मंडळांना पैसे देतो. मंडळ फक्त 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेली. खऱ्या अर्थाने सामान्यांचं काम केलं पाहिजे, तो करा तुमचा कैवारी असणार. राजसाहेब येत आहेत. टागोर नगर मधला एक विषय सांगतो तुम्हाला. टागोर नगर मध्ये आपल्या गणपती व नवरात्र मंडळांचा जिकडनं आपली मिरवणूक जायची, ती काही वर्षापूर्वी तो रस्ता बंद केला. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, का बंद केला? तिथे मस्जिद आहेत म्हणून, तिकडे मुसलमान आहेत म्हणून त्यांच्या मिरवणुका आपल्या विभागातून जात नाहीत का? तिथे आपली मंडळी त्यांना सरबत वाटतात, त्यांना नाश्ता देतात, मग ते आपलं स्वागत करणार नाही का? मी ठामपणे सांगतो, तो रस्ता मी खोलून देणार म्हणून तिकडनं आपल्या मिरवणुका निघणार, हे लक्षात ठेवा. सन्माननीय राजसाहेब आज इथे येत आहेत. इंद्रजनी जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र निर्माण सेनेचा, महाराष्ट्राचे भाग्य विधाते, मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र निर्माण सेनेचा. महाराष्ट्राचे भाग्य विधाते, हिंदू जननायक, मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. राजसाहेब आगे बढ़ो. रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो. चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र निर्माण सेनेचा, हिंदू जननायक, मराठी हृदय सम्राट, महाराष्ट्राचे भाग्य विधाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. राजसाहेब आगे बढ़ो. रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो. हृदयात माऊली रहते ससावली गडकोट रावणी शिवशंकर हा. मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा कळदुष्ट दुर्जना
जनतेचा धावा ध्रुवदंड पर चीता मृगशुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है सन्माननीय राजनाथ ठाकरे तेजतम हंस पर कन्नजमी कंस पर धौलिच्छ वंश पर जय शिवराज है साहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण करा. पिता सखा शिवभूपतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. दंड पर चीता मृगशुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है एकदा जोरदार टाळ्या वाजवून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं स्वागत करायचंय. मी विकोळी विधानसभेच्या वतीने डॉक्टर मनोज भाऊ चव्हाण, विनोद शिंदे आणि आपल्या पक्षाचे उमेदवार विश्वजित डोलम यांना विनंती करतो की साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं. दुर्जना प्रलयंकर सुष्टांचं रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसे मी साहेबांना विनंती करतो की उपस्थित जनसमुदायाला संबोधित करावं. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर हा मतदारसंघ हायवेने तोडलाय. अर्धा इथे अर्धा तिथे. आज इथे सभा आहे. मला आता मुंबईला गेल्यानंतर, घरी गेल्यानंतर मला जरा पुढचं शेड्यूल मला कळेल माझं सभांचं, आणि त्याच्यामध्ये कुठे मला काय ॲडजस्ट करता येईल ते बघतो. आणि पुढच्या एक 7-8 दिवसामध्ये विक्रोळीला पण एक माझी सभा होईल माझी. काही जागा आणणार म्हणजे आणणार, कुठच्याही परिस्थितीत निवडून आणणार. कोणाला काय करायचं असेल त्यांनी करून घ्यावं. कोणी दादागिरीची भाषा करत असेल, दुप्पट दादागिरीने उतरीन. आणि मी हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये, समोरच्याने एकदा आजमावावंच. या संपूर्ण महाराष्ट्राची सगळी अख्खी भाषा घालणी करून टाकणारं एक भिकार संपादक इकडे राहतो. त्यांना वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हटलं. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत. ते शोलेमध्ये होतं ना, तुम 2 मारोगे हम 4 मारेंगे. घाण करून टाकलं सगळं राजकारण. सकाळी उठायचं, यांना धरायचं. यांनाही काही कामधंदे नाही, सकाळी सकाळी जाऊन बसतात. प्रश्न कोण बोलल्याचा आणि काय बोलल्याचा माझा नाहीये. कोण काय बोलतोय, कोण कोणावर बोलतोय, किती खालच्या थराला जाऊन बोलतोय, मला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी. हे ज्याला दाखवतात त्यावेळेला भविष्यातल्या येणाऱ्या ज्या पिढ्या, जी लहान लहान मुलं आहेत, ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, ज्या मुली आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, त्यांना असं वाटतं हेच राजकारण. आणि असा जर समजा समज व्हायला लागला
तर या महाराष्ट्राचं राजकारण किती घाणेरडं आणि गचाळ आणि पुढे किती वाट लागेल या गोष्टींची आपण याची कल्पना तरी करतोय का? कसलाही मागचा पुढचा विचार नाही, सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बसायचं आणि बोलत बसायचं. यांना वाटतं आमच्याकडे तोंड नाही आहेत. आमचं जर तोंड सुटलं ना, त्याला कल्पना आहे या गोष्टींची. संयम बाळगतो याचा अर्थ गांडू समजू नये. आणि सगळा महाराष्ट्राचा विचका करून टाकला. सगळं अख्खा राजकारणाचं व्याकरण बिघडवून टाकलं. कोण कुठे आहे सध्या, काय करतोय, कोणाबरोबर आहे, कुठच्या पक्षात आहे, काय चाललंय, काही कशाला पत्ता नाही आहे. 5 वर्ष आठवून बघा तुम्ही. या 5 वर्षामध्ये काय काय गोष्टी झाल्या. आपण दिलेलं मत सध्या कुठे कुठे फिरतंय काही कळतंय का तुम्हाला? बरेच विषय जे अनेकदा माझ्या सभांमधनं येऊन गेलेत, पण मी वारंवार ती गोष्ट सांगणार, कारण जे 5 वर्षामध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. तुम्ही इथे ठेवा ते. महाराष्ट्राचा झालेल्या या अपमानाचा तुम्हाला बदला घ्यायचा आहे 20 तारखेला. तुम्ही शांत बसता, थंड बसता, म्हणून ही माणसं अशा प्रकारच्या गोष्टी करतात राजकारणामध्ये. दोन 2019ची निवडणूक कोणी कोणाविरुद्ध लढवली? शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष. निवडणुका झाल्या, मग अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एक सकाळचा शपथविधी झाला. मग उद्धव ठाकरे उठले, इकडनं काँग्रेस आणि ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसले आणि मुख्यमंत्री झाले. अनेकांनी शिवसेना, भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं, कारण काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून. आणि हे उठले आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जाऊन बसले. कशासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठी. मला मुख्यमंत्री करा. अशा प्रकारचा विचार मनामध्ये येतो कसा मला कळत नाही. माझ्या मनाला शिवत देखील नाही गोष्ट. मी माझ्या अगोदरच्या काही 1-2 सभांमध्ये मी कधी पूर्वी सांगितलं असेल, परत एकदा सांगतो. लहान होतो मी, आणि एके दिवशी आमचे गाडीचे चालक माने म्हणून होते, माने. संध्याकाळी त्याला शिवसेना भवन नव्हतं. त्यावेळेला ते तुमचं हे आहे ना, मुंबईला तुळशीबाई रोड आहे ना, त्या तुळशीबाई रोडवरती एक झारापकर दुकान होतं, झारापकर. त्याच्या बाजूची एक इमारत होती ब्ल्यू पर्ल नावाची. तिथे पहिल्या मजल्यावरती एक छोटी रूम होती. त्या रूममध्ये शिवसेनेचं कार्यालय होतं. आणि संध्याकाळी बाळासाहेब निघाले होते ऑफिसमध्ये, त्या कार्यालयात जायला. मला बरोबर घेतलं. बाहेर बघितलं तर आमचे माने आले नव्हते संध्याकाळी. मग काय करायचं? त्यावेळेला सोपं होतं, मग टॅक्सी मागवली. आत्तासारखा ते ट्रॅफिक बिफिक वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेला, फार छान होतं सगळं. पण एक टॅक्सी आली. आम्ही खाली उतरलो, मातोश्रीला खाली उतरतो, आणि एवढ्यात त्यावेळेला महापौर होते आपले सुधीरभाऊ जोशी.
ही गोष्ट साधारणपणे असेल 73-74 सालची. आणि त्याला महापौराची अनेकांना माहिती असेल इकडे इम्पाला गाडी होती, आठवते का तुम्हाला? मोठी इम्पाला गाडी होती, लांब लचक लाल दिव्याची. आणि एवढा सुधीर भाऊ आले बाळासाहेब म्हणाले की जरा मला 2 मिनिटं काहीतरी आपल्याशी बोलायचं, म्हणून दोघे जण परत आतमध्ये गेले. बाहेर आले. सुधीर भाऊने बाळासाहेबांना विचारलं कोणी चाललायत का काय? ते बोले अरे मी नाही, मला चाललो आपल्या कार्यालयात चाललोय. बोले बसा ना मग, सोडतो ना मी तुम्हाला. ते बोले नाही ते लाल दिवे तुमच्याकडेच ठेवा, मी दिव्याच्या गाडीत नाही बसणार. आणि म्हणून आम्ही टॅक्सीत बसलो, बाळासाहेब, मी आणि अजून एक कोणतरी व्यक्ती होती आणि एक जण पुढे एक व्यक्ती होती. त्याला असले सिक्युरिटी पोलीस असं काही नव्हतं. आणि आमची टॅक्सी निघाली. बांद्र्याच्या ब्रिज आहे, रेल्वेवरचा जो ब्रिज आहे माहीमकडे जातो तो, त्या ब्रिजवरती असताना मी एकदाच मागे वळून बघितलं आणि माझ्या असं लक्ष झालं आमच्या टॅक्सीच्या मागून एक लाल दिव्याची गाडी येते. तो जो लाल दिवा होता तो ज्याच्यामुळे होता तो माझ्याबरोबर टॅक्सीत बसला होता. आता अशी गोष्ट ज्या मुलाने लहानपणी ज्याच्यावरती अशा प्रकारचे संस्कार झालेत त्याला वाटेल का हो काहीतरी की लाल दिव्याच्या गाडीत जाऊन बसावं? मला तर मनाला शिवत पण नाही. पण इथे तुमच्या मतांची प्रतारणा करून, तुमच्या मतांचा अपमान करून एक पक्ष जो भाजप बरोबर निवडणूक लढला तो तिथून उठला आणि ज्यांच्या विरोधात इतकी वर्ष शिवसेना लढली त्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसला आणि मुख्यमंत्रीपद गळ्यात पाडून घेतलं. अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री असताना लक्षातच नाही आलं ढांगे खालनं 40 गेले. मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्र्याला एक सकाळचं एक त्यांचं ह्याचं रिपोर्टिंग असतं पोलिसांचं, यांनी कधी घेतलंच नाही. त्याच्यामुळे काय हालचाल सुरू आहे कल्पनाच नाही. आणि एके दिवशी कळलं. ते कुठे पोहोचले? गुवाहाटी, डायरेक्ट गुवाहाटी. आणि मग हे तिथे गेले, शिंदे गेले भाजप बरोबर. मग शिंदेना विचारलं की तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असे 40 जण घेऊन का आलात, शिवसेनेत बाहेर का पडलात? ते म्हणाले ज्या ठिकाणी अजित पवार बसलेले असतील त्यांच्या मांडीला मांडी लावून मी काही बसणार नाही. स्वाभिमान. मग भारतीय जनता पक्ष आणि यांचा संसार सुरू झाला. अचानक शिंदेच्या लक्षात आलं ह्याने दुसरीला पण डोळा मारला. आणि ज्याच्यासाठी म्हणून हे बाहेर पडले होते, मांडीला मांडी लावून बसणार नव्हते, ते अजित पवार येऊन ह्यांच्या मांडीवरतीच बसले. आता झाली पंचायत, आता काय करता येईना. काय चाललंय, काय महाराष्ट्रात काय चाललंय? काही विचारधारा नाही, कशाला पत्ता नाही. लोकांशी आपण काय बोलतो, काय बोललेलो आहोत, आपण काय शब्द दिलेत, काय वचनं दिली आहेत, काही उरलेलं नाहीये. कशाला पत्ता उरलेला नाहीये. सगळेजण आपापला खेळ खेळतायत. तुम्ही लाचारासारखे फक्त यांना मतदान करायला जात आहे. मी माझ्या सगळ्या सभेमध्ये सांगतो ना, हे कशामुळे होतंय? कारण तुम्हाला गृहीत धरलंय. गृहीत. कोण तुम्ही? काय लायकी तुमची? 1 दिवसाची लायकी तुमची. मतदार आहात ना, 1 दिवस जिवंत राहा, मतदान करा, दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल. ही तुमची लायकी. का?
कारण 5 वर्ष तुमच्याकडे बघायचंच नाहीये. आम्हाला खेळ खेळायचे आहेत. आमच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून आम्ही वाटता येईल त्या गोष्टी करणार आहोत. तुमच्या मतांचा आम्ही अपमान करणार आहोत. तुमचा काही संबंध नाहीये. आणि मग लोक विचारतात मग परत निवडणुका येतील त्यावेळेला तेव्हा परत तोंडावर पैसे फेकून मारू यांच्या, परत भांडीकोंडी वाटेल ते आम्ही शब्द देऊ. जातील कुठे ही माणसं? परत येतील लाचारासारखी इथे उन्हातानात उभी राहतील, आम्हाला मतदान करतील, जातील. हा जो विश्वास तुम्ही जोपर्यंत तोडत नाही ना तोपर्यंत ही माणसं वटणीवरती येणार नाहीत. यांना आता सतत वाटतंय की आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय. आणि आता मी तुम्हाला सांगतो, ही 2024ची निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. प्रत्येक निवडणूक महत्वाची असतेच, पण ही 2024ची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. याचं कारण ही 2024ची निवडणूक ठरवणार आहे की त्यांनी जे केलं ते बरोबर केलं का चुकीचं केलं हे तुम्ही ठरवणार आहात. आणि जे त्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावर जर समजा या निवडणुकीमध्ये जर समजा तुम्ही शिक्कामोर्तब जर तुम्ही केलत, जर शिक्का मारलात त्यांना, तर याच्यानंतर या महाराष्ट्राला चांगले दिवस येतील याच्या अपेक्षेमध्ये कधी राहू नका. कारण त्याच्यानंतर कोणी काही करणार आहे आणि कसलाही सावळा गोंधळ सुरू होणार आहे. काही विचारधारा नावाची काही गोष्ट उरलेली नाही आहे आणि उरणार नाही. मी ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरतोय, कुठे मराठवाड्यात गेलो, कुठे विदर्भामध्ये गेलो, आज कोकणामध्ये गेलो, सगळीकडनं ऐकायला काय मिळते मला की आमच्याकडे रोजगार नाही आहे, आमच्याकडे कामधंदा नाही आहे, आमच्याकडे काही नोकऱ्या नाही आहेत. त्याच्यामुळे मग आमच्याकडची मुलं आणि मुली शिक्षणासाठी नोकऱ्यांसाठी मुंबई पुण्यामध्ये जातात. मुंबई पुण्यातली मुलं काय म्हणतात की आमच्याकडे चांगलं काही वातावरण नाही आहे आणि इतकं सगळं गजबजलेलं, सगळ्या घाणेरड्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतकं वाईट वातावरण आहे की आम्हाला भारतातच राहायचं नाही आहे, आम्ही परदेशात चाललो. म्हणजे इथली मुलं परदेशात जात आहेत, ग्रामीण महाराष्ट्रातली मुलं मुंबई पुण्यामध्ये येत आहेत. सगळीकडनंच बोजवारा उडालेला आहे. आणि ह्यांचे फक्त खेळ सुरू आहेत, राजकीय खेळ सुरू आहेत. कारण तुम्ही थंड लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असता म्हणून. तुम्हाला राग येत नाही, तुम्हाला चीड येत नाही या सगळ्या गोष्टींची, म्हणून हे सगळ्या गोष्टी सुरू असतात. कोणाला कुठचा पक्ष आवडावा हा विषय नाहीये, पण कुठच्या पक्षाने काय करावं. बाळासाहेबांची एक मुलाखत आहे, माननीय बाळासाहेबांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलंय, माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस होताना जर मला दिसली तर शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकीन मी. आणि त्याच सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आमचे बंधू हाताच्या पंजाचा प्रचार करतायत, हाताच्या पंजाचा प्रचार करतायत. काय दुर्दैव बघा. काय वाटत असेल बाळासाहेबांना की मी काय करून ठेवलं आणि आज काय झालंय. त्याचं मतभेद असू शकतात, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मी शिवसेनेत बाहेर पडलो, मला काही गोष्टी नाही पटल्या. माझ्याकडे 37-38 आमदार आले होते, 7 ते 8 खासदार आले होते शिवसेनेचे की आपण काँग्रेसमध्ये जाऊया. म्हटलं बिलकुल नाही. मला शिवसेना पक्ष फोडून मला नवीन काही करायचं नव्हतं. मला जर करायचं होतं माझ्या हिमतीवरती, माझ्या ताकदीवरती मी काय जे करायचं ते उभं करीन. हे असले पक्षभिक्ष फोडून मला नाही करायचे कुठच्या गोष्टी. काहीतरी समोर आपण उदाहरणं ठेवणार आहोत की नाही ठेवणार आहोत. आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी आंदोलनं केली, ज्या गोष्टी आज महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी केल्या, त्या तुम्ही लक्षात ठेवणार आहात की नाही लक्षात ठेवणार आहात. बाकीचे पक्ष त्यांच्या राजकारणामध्ये आहेत, कोणी कुठचेही आंदोलनं करायला तयार नाहीत. कोणी हा महाराष्ट्राचा मराठी स्वाभिमान जपायला तयार नाही. जो राज ठाकरे त्याचे सहकारी सगळे जपण्याचा प्रयत्न करतायत, तिथे
शाबासकीची थाप पाहिजे. त्याच्याऐवजी जी माणसं काम करत नाहीत त्यांना भराभरा तुम्ही मतदान करता. ही कुठची पद्धत? सगळ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये राज ठाकरे आणि त्याचे सहकारी सगळे आठवतात त्यांना. आणि मतदानाच्या दिवशी काय होतं मग? कित्येक गोष्टी, अगदी ठळक गोष्टी तुम्ही फक्त आठवून बघा. ठळक कशाला? तुमचा एक अवयव जो आहे ना तो बाहेर काढून बघा. त्याचं नाव आहे मोबाईल फोन. या मोबाईल फोनवरती या महाराष्ट्रामध्ये तुमच्या नाकावर टिचून फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये फक्त ऐकू यायचं. ज्यावेळेला या टेलिफोनच्या कंपन्यांना ज्यावेळेला कानफडीत आवाज काढले ना, ज्यावेळेला आमच्या अविनाश जाधवने पहिल्यांदा फोडलं ते त्यांचं दुकान, मग सगळे आले टेलिफोन चॅनलचे लोक, त्यांचे टेलिफोनवाले कंपन्यांचे लोक मला म्हणाले नाही आम्हाला 1 महिना 2 महिने. म्हटलं महिना 2 महिने एवढंच तर ती बाई बोलणार आहे, तेवढं काय पाठ करायला महिना लागतो का? म्हटलं 48 तासाच्या आत म्हटलं मला त्याच्यावरती मराठी ऐकू आलं पाहिजे. आणि आज जे तुम्ही मोबाईल फोनवरती जे ऐकता त्याच्यामध्ये पहिली तुम्हाला मराठी ऐकू येते, मग बाकीच्या भाषा ऐकू येतात. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली गोष्ट आहे ती. जगामधनं महाराष्ट्रामध्ये कोणीही फोन केला, कोणत्याही भाषेच्या माणसाने फोन केला तर त्याच्या कानावरती पहिली माझी माय मराठी पडते, नंतर बाकीच्या सगळ्या भाषा पडतात. ही मोठी गोष्ट नाही आहे. मी आताच नवी मुंबईला सांगितलं, या दुकानांवरच्या पाट्या मराठी होत नव्हत्या. मग आपण सभ्यपणे गेलो. आपण मुळात अशा हमरातुमरी वगैरे असं ह्याच्यात जायचा आपला काही स्वभाव नाही. मुळात जे नाही येतं नाही येतं, त्याला काय करणार आपण? मग त्या सगळ्या दुकानदारांना एक पत्र पाठवलं आपण, चांगल्या भाषेत पत्र पाठवलं. असं काय फास त्याच्यात काही धमकी नव्हती, काही नव्हतं. आपण साध्या सोप्या भाषेत त्यांना सांगितलं. ते म्हणत होते की बाबा दुकानावरच्या पाट्या आम्हाला तयार करायला एक तर त्या महाग असतात आणि मग त्याच्यानंतर मग त्या करायला आम्हाला वेळ लागेल. आपण त्यांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रात एक फक्त ओळ टाकली होती, दुकान महाग आहे का पाटी महाग आहे एकदा ठरवा. मग ते म्हणाले दुकान महाग आहे. म्हटलं मग ठीक आहे, मग एक 24 तासाच्या आत 48 तासाच्या आत तुम्ही पाटी मराठीत करा. मग केल्या. आणि मग त्याच्या खाली मी एक ओळ टाकली होती, एवढं पत्र लिहिल्यानंतर देखील आपल्याला समजा डोक्यात प्रकाश पडत नसेल तर माझे महाराष्ट्र सैनिक आपल्याशी चर्चा करायला येतीलच. किती साधी सरळ भाषा आहे. कुठे धमकी दिसली तुम्हाला याच्यामध्ये? मग पण सगळे म्हणून बोलले की नाही ठीक आहे आम्ही मराठीमध्ये पाट्या करायला तयार आहोत. झाल्या ना मराठी पाट्या? रेल्वेमध्ये मराठी टक्का वाढला ना, नोकऱ्या वाढल्या ना. रेल्वेचं आंदोलन झाल्यानंतर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं आंदोलन होतं ना, विसरलात का सगळेजण? मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नव्हती, प्राईम टाईम मिळत नव्हती. मिळायला सुरुवात झाली ना. इथे पाकिस्तानी कलावंत येऊन इकडे धुडगूस घालत होते, सगळे सिंगर त्यांचे कलावंत सगळे येत होते. एका रात्रीत लाथ मारून हाकलून दिले, एका रात्रीत. आजपर्यंत त्याच्यानंतर एक जण पाकिस्तानी कलावंत इथे भारतात आलेला नाहीये. केलं ना? मला सांगा या कुठच्या तरी राजकीय पक्षाने या गोष्टी केल्या का हो? कोणाच्या आणि कुठच्या आधारावरती हा महाराष्ट्रामध्ये लोक ह्यांना मतदान करतात मला अजूनपर्यंत समजलेलं नाही. सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो समोर ठेवायचा आणि सांगायचं मतदान करा. बाळासाहेब असताना त्यांना मतदान केलं. आज कुठे आहेत बाळासाहेब? बाळासाहेबांच्या नावावरती मतं मागणारे लोक आहेत, ते काय करतायत ते बघा. मी आज जे तुमच्याकडे मत मागायला आलोय ते मत मागायला मी माझ्या जीवावरती आलोय. मी कोणाला तुमचा फोटो दाखवत नाहीये कोणाचा.
यांना अजूनही फोटोंची गरज लागते, यांना अजूनही त्या गोष्टींचा आधार लागतोय. अहो, जर सत्ते बाहेर राहून जर समजा एवढी कामं आम्ही जर करू शकतो, सत्तेत आल्यावर काय करू याचा विचार करा जरा. या शिवतीर्थावरनं मी ज्यावेळेला सांगितलं होतं की या महाराष्ट्रामधल्या सगळ्या मशिदींवरचे सगळे भोंगे खाली आले पाहिजेत, आणि जर खाली नाही आले तर त्याच्यासमोर माझा महाराष्ट्र सैनिक जाऊन तिकडे हनुमान चालीसा म्हणेल. सगळ्या मशिदीवरचे भोंगे बंद झाले होते. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. जे माझे महाराष्ट्र सैनिक जे काही ठिकाणी जे अनेक ठिकाणी मशिदीवरचे भोंगे बंद झाले होते, पण काही ठिकाणी जे चालू होते, ज्यांना काही खुमखुमी होती, जिथे माझे महाराष्ट्र सैनिक गेले, महाराष्ट्रातल्या जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या. का? हे हनुमान चालीसा म्हणणार आहेत. या हिंदुस्थानामध्ये, या महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा म्हटल्यावरती जर समजा तुम्ही केसेस टाकणार असाल, तुम्ही कोणत्या हिंदुत्वाच्या गोष्टी बोलतात? आज उद्धव ठाकरे आणि त्यांचे ते शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यासाठी म्हणून मुस्लिम मौलवी फतवे काढतायत, त्याच्या क्लिप्स बाहेर फिरतायत की सगळ्या मुसलमानांनी एकत्र यावं, एक गठ्ठा मत हे उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना द्यावीत. मुसलमान यांच्यासाठी फतवे काढतायत. आणि ज्या हिंदूंसाठी म्हणून, ज्या लोकांसाठी म्हणून आज त्या वाहीमच्या समुद्र किनाऱ्यावरती तिथे अनधिकृत तिकडे समुद्रामध्ये ती काय मजार का काहीतरी त्यांचं म्हणतात ते बांधव होते, ते सगळं अख्खं सगळ्या समाजात सगळ्या लोकांसमोर मी ज्यावेळेला उघडं केलं, त्याच्यानंतर रात्रीच्या रात्री तोडून टाकलं गेलं. आजही माझ्या महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती अनेक ठिकाणी यांच्या कबरी आहेत, यांच्या मशिदी आहेत. या राज ठाकरेच्या हातात एकदा सत्ता देऊन बघा, नाही सपाचट करून टाकले ना सगळे गडकिल्ले. हिंमत कशी होते माझ्या महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती यांचे दर्गे बांधायची. आणि काल त्या उद्धव ठाकरेंच्या समोर एक कोणी काँग्रेसचा काय खासदार होता का कोण होता मला माहिती नाही, हे मी बोलतोय म्हणून त्यांनी काय सांगितलं, व्यासपीठावरती उद्धव ठाकरे बसलेले आहेत. यवतमाळला का कुठेतरी झालं ना, अमरावतीला. काय घनचक्कर काय प्रकारची माणसं जन्माला घातली मला कळत नाही. तो म्हणतो की ज्या शिवछत्रपतींनी सांगितलं होतं की जिकडे मंदिर असेल त्याच्या बाजूला मशीद बांधा. कुठचं पुस्तक आहे? कोणी लिहिलंय पुस्तक? कुठे वाचलंय या माणसानी? आणि म्हणे त्यांनी सांगितलं होतं की ज्या शिवछत्रपतींनी असं सांगितलं होतं की माझ्या प्रत्येक गडकिल्ल्यावरती तुम्ही मशीद बांधलीच पाहिजे. हा काँग्रेसचा माणूस, व्यासपीठावरती उद्धव ठाकरे त्याचं भाषण असं ऐकतायत. आणि म्हणे राज ठाकरे म्हणे हे भोंगे काढायला निघाले वगैरे, तर शिवछत्रपतींच्या विचारांना म्हणे राज ठाकरेंनी काळीमा फासलाय, मी काळीमा फासलाय. आणि हा बोलतोय तो गोमूत्र शिंपडत होता. ही असली माणसं राजकारणामध्ये येऊन काय होणार महाराष्ट्राचं भविष्य? काय आहे ते महाराष्ट्राचं भवितव्य? काय पुढच्या पिढ्यांनी येऊन करायचंय? ही असली माणसं जर समजा राज्य करणार असतील तुमच्यावरती, आणि महाराष्ट्राच्या हाताला जर समजा काही लागणारच नसेल, कशासाठी निवडणुका लढवायच्या? काय गंमत लावली का? सगळीकडे जायचं आणि भाषणं करायची, पैशापायी पैसे जात आहेत, एनर्जी जाते, सगळ्या गोष्टी आपल्या उगाच भाषणं करायची. कशासाठी करायची? मग
जर महाराष्ट्राला काही या गोष्टींचा वाटणारच नसेल तर उपयोग काय त्या गोष्टींचा? तुम्हाला काही वाटणारच नसेल तर उपयोग काय या गोष्टींचा? जे जे म्हणून महाराष्ट्रासाठी टिकवण्याची गरज आहे, जो स्वाभिमान टिकवण्याची गरज आहे, त्या सगळ्या गोष्टींचे प्रयत्न आमच्याकडनं होत आहेत. लोकसभेच्या वेळेला ज्यावेळेला नरेंद्र मोदी ज्यावेळेला शिवतीर्थावरती आले होते, मी 5 मागण्या ज्यावेळेला त्यांच्यासमोर केल्या, 5 मागण्या माझ्यासाठी नाही केल्या, महाराष्ट्रासाठी केल्या. आणि त्यातली एक मागणी होती की माझ्या मराठी भाषेला, जो इतकी वर्ष आमची मागणी आहे, आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्हाला मिळावा आणि ते लवकरात लवकर तुमच्याकडनं व्हावं अशी आमची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो, तेव्हाही मानले, आजही मानतो की पंतप्रधानांनी ही मागणी ऐकली आणि माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी मिळवून दिला. इतकी वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न, पण आज तो सुटला. अजूनही अनेक विषय आहेत. सिंधुदुर्गमध्ये आमच्या महाराजांचा पुतळा पडला. घाई गडबडीमध्ये काहीतरी करायच्या गोष्टी कोणाला तरी द्यायचा बनवायला, कोणाचा पुतळा बांधतोय ह्याची अक्कल नाही. आणि हे समुद्रात पुतळा बांधायला चालले होते, जमिनीवरचा नाही सांभाळता त्यांना. बरं, मी जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे, मी काय शिल्पकलेमधला नाही, पण शिल्पकला काय आहे ती मला माहिती आहे. मी एक चित्रकार आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या मला अंदाज आहे, कल्पना आहे. मी ज्यावेळेला ह्या प्रकारची मागणी ज्यावेळेला झाली, मी विचार करत होतो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच उंच महाराजांचा अश्वारूढ पुतळा, 2 इंच उंच म्हणजे महाराजांचा जिरोटोप त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच वरती. मला कल्पना नाही, आपल्यापैकी अनेकांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिला असेल, मी पाहिला आहे. तो एका आयलँडवरती बसवलेला आहे, दगडाच्या आयलँडवरती, परमनंट आयलँडवरती. अमेरिकेला ज्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला फ्रान्स गव्हर्नमेंटने अमेरिकेला भेट म्हणून दिलेला तो पुतळा आहे, भेट. मी प्रत्यक्ष स्वतः तिथे आज जाऊन तिथे सगळं पाहिलेलं आहे. तो पुतळा उंच पुतळा आहे तो. आमच्याकडे काय करणार होते तर समुद्रामध्ये जागा रेक्लेम करणार होते, भराव घालणार होते समुद्रामध्ये, आणि समुद्रामध्ये भराव घालून त्याच्यावरती तो महाराजांचा पुतळा आम्ही उभा करणार होतो, जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच उंच. कोणाच्या डोक्यात नाही येतं माहित नाही मला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा एवढा उंच पुतळा जर समजा तुम्हाला बांधायचा असेल, घोडा केवढा झाला रे? उद्या आपण पकडूया की समजा पुतळा बांधला, एवढा उभा केला. तुम्ही म्हणाल की अरे वल्लभभाई पटेलांचा नाही का पुतळा उभा केला, मग महाराजांचा का नाही? आपण रोज शिव्या घालायच्या की आमच्या वरती काश्मीरमधला वरती सियाचीन वगैरे तो सगळा भाग, रोज आमचा चीन, चायना हा प्रदेश आमचा ओरबाडतोय. मध्ये पेव फुटतं माहिती ना आपल्याला. आणि मग चिनी वस्तूंवरती आपण बहिष्कार टाकला पाहिजे, चिनी वस्तू आपण घेता कामा नये, चिनी वस्तूंवरती आपण बॅन टाकला पाहिजे, केलं पाहिजे, घेतल्या नाही पाहिजेत. येतं ना माहिती आहे ना तुम्हाला, हो की नाही? वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधनं बनवून आला. काही म्हणायचंय? तो चायनामध्ये बनला आणि मग तो भारतामध्ये आला आणि मग तो इथे बसवला गेला. एका बाजूला तुम्हाला सांगायचं की चीनच्या प्रोडक्ट्स घेऊ नका. आपल्या सगळ्यांचं म्हणणं असतं की चीनी आम्ही वस्तू घेणार नाही, फक्त रात्रीची चायनीजची गाडी चालू पाहिजे, कारण ती आम्हाला लागते. काय रात्री अपरात्री आम्ही कुठून कुठून कष्ट करून येतो, आम्ही वजनं उचललेली असतात, चायनीजची गाडी लागते. कमी लाईट मधली एक जिम असते, माहिती आहे ना, अनेकांना माहिती असेल. मग तिकडे कष्टबिष्ट झाले, सगळे व्यवस्थित झालं की मग ते आम्हाला ते सगळं लागतं हवा. उद्या जर समजा शिवछत्रपतींचा पुतळा जर समजा तिथे बसवला आणि ती जर समजा भराव टाकलेली जमीन जर खचली, काय होईल?
आणि तो जर पुतळा तुम्हाला जर तशा प्रकारे जर बांधायचा असेल तर त्याला कमीत कमी 15 ते 20 हजार कोटी रुपये लागतील. 15 ते 20 हजार कोटी. जर इतके पैसे खर्च करून जर आम्ही एक पुतळा बांधणार असू, माझी पहिल्यापासूनची, हा राज ठाकरे पहिल्यापासून एक गोष्ट बोलत आला की एवढे पैसे खर्च जर समजा आम्ही पुतळ्यांवरती करणार असू, त्यापेक्षा जर समजा शिवछत्रपतींच्या आमच्या गडकिल्ल्यांवरती जर समजा हे पैसे खर्च केले, आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्ही काय फक्त पुतळे दाखवायचे का? आमच्या राजाने काय उभं करून ठेवलं हे जर समजा जगाला ओरडून आम्हाला सांगता येत नसेल तर आमच्यासारखे दुर्दैवी फक्त आम्हीच. आम्ही काय करतोय तर पुतळे दाखवतोय प्रत्येक ठिकाणी, आणि जयंत्या आणि पुण्यतिथ्यांच्या दिवशी धुतो आम्ही फक्त. एरवी त्याच्यावरती धूळ बसलेली असते, पक्षी बसलेले असतात, पक्ष्यांनी घाण केलेली असते, कोणाचंही लक्ष नसतं तिकडे. पण जर समजा ते गडकिल्ले जर समजा चांगले झाले तर माझ्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या भविष्यातल्या सगळ्या पिढ्या यांना आम्हाला दाखवता येईल की आमच्या राज्यात काय काय करून ठेवलं, त्याचं कर्तृत्व काय होतं, त्यांनी काय घडवलं. मी आजच त्या कोकणामध्ये सांगत होतो, नुसत्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करून हा माणूस समजणार नाही आम्हाला. काहीतरी औरंगजेब वाचा. तो औरंगजेब वाचाल ना, त्यावेळेला कळेल आमचा राजा हा माणूस हा किती मोठा होता. ते 1680 साली महाराजांचं निधन झालं आणि आग्र्याहून सुटल्यानंतर त्या औरंगजेबाला तो अपमान जो वाटला, तो अपमानाचा बदला घेण्यासाठी तो महाराष्ट्रामध्ये आला. 1680ला आमच्या महाराजांचं निधन झालं होतं. 1681ला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय. माहीत नसेल का हो त्याला? एवढा मोठा राजा, त्याला माहीत नसेल की ज्याच्यासाठी म्हणून आपण इकडे आलेलो आहोत तो माणूस तर गेलेला आहे, त्याचं तर निधन झालंय. आता आपण परत जाऊ? नाही, तो परत नाही गेला. औरंगजेब पुढची 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिलाय. 27 वर्ष. एकदाही परत कधी दिल्ली आणि आग्र्याला गेल्याचं नाहीये. 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिला आणि 27 वर्ष महाराष्ट्रात राहून इथे मेला. आमच्या संभाजीराजांबरोबर लढला, ताराराणी साहेबांबरोबर लढला, राजाराम महाराजांबरोबर लढला, संताजी धनाजींबरोबर लढला. 27 वर्ष लढत होता आणि 27 वर्षानंतर तो माणूस इथे मेला, या महाराष्ट्रात मेला. कशासाठी आला होता मग? कोणत्या गोष्टीसाठी आला होता? शिवाजी महाराजांचं निधन तर कधीच झालं होतं, मग ह्यांच्यावर तो का माणूस लढत होता? तो औरंगजेब शिवाजी शहाजी भोसले नावाच्या माणसाला मारायला नव्हता आला. त्याला माहिती होतं की त्याचं निधन झालंय. औरंगजेब जो आला होता तो शिवाजी शहाजी भोसले नावाच्या विचाराला मारायला आला होता. का त्याच्या लक्षात आलं होतं की हा विचार जर समजा उद्या हिंदुस्थानात पोचला, या हिंद प्रांतात जर पोचला, आपलं काही खरं नाही. आणि तेच पुढे झालं. पुढे पेशवाई आली. मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे फडकवले. आपण म्हणतो अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय? अटक नावाचा किल्ला आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरला. त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकवला गेला. तिथपर्यंत मराठा साम्राज्य पोहोचलं. त्याला अटकेपार झेंडे फडकवले म्हणतो आपण. त्या मराठा साम्राज्याने, त्या पेशव्यांनी आमच्या शिवछत्रपतींच्या विचारावरती हे सगळं उभं राहिलं आणि या 125 वर्ष या हिंद प्रांतावरती राज्य केलं. औरंगजेबाचं म्हणणं अत्यंत बरोबर होतं की हा विचार जर समजा आतमध्ये गेला त्याला कोणी रोखू शकणार नाही. 350 वर्षानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय असं आपल्या तोंडून येतं आणि आपल्या अंगावरती काटा येतो. काय ताकद असेल? आणि तो महाराष्ट्र चाच पडतोय आज. भेंडीच्या भाजीसारखा गुळगुळीत आणि बुळबुळीत झालेला आहे. स्वाभिमान शोधतोय महाराष्ट्र. कोणाच्याही खाली विकायला तयार होतोय. करोडो रुपये घेऊन आम्ही तुमच्याकडे यायला तयार होतो. आम्हाला मुख्यमंत्री पद देणार असू तर आम्ही तो विचार बाजूला सारून तुमच्याकडे येणार असू. हा असा महाराष्ट्र, हा विचार त्यांचा.
कशासाठी हे फोटो लावायचे आपण? कोणासाठी पूजायचे आहे ना? जर यांच्यापैकी एकाचाही विचार घेऊन जर आम्ही पुढे जाणार नसू आणि फक्त जर समजा असलाच प्रकार जर व्यभिचाराचा करणार असू, कशासाठी निवडणुका लढतोय आपण? कशासाठी रांगेत उभे राहताय तुम्ही? कोणाला मतदान करताय? काही स्वतःला पण काही वाटतं की नाही? मी ज्यावेळेला ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष ज्यावेळेला स्थापन केला 2006ला, तो पक्ष स्थापनेच्या वेळेला मी एक फक्त घोषणा दिली होती की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी जग पाहिलंय, अशक्य गोष्ट कोणतीच नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये तर कोणत्याच गोष्टींची कमतरता नाहीये. या गोष्टी सहज शक्य आहेत. अहो, येणाऱ्या भावी पिढ्यांचा विचार करून आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, घडवायचा आहे. या लाचार लोकांच्या सगळं समोर नतमस्तक होऊ नका. यांच्या सगळ्यांच्या नादी लागू नका. म्हणून मी तुमच्या समोर एक पर्याय म्हणून उभा राहिलेलो आहे. एकदा फक्त राज ठाकरेला संधी देऊन बघा. या महाराष्ट्राने एकदा संधी देऊन बघावी. नालायक ठरलो, परत तोंड दाखवायला येणार नाही तुमच्या समोर. ह्या लोकांसारखा निर्लज्ज नाही मी. आणि म्हणून संधी ही काय वारंवार येत नसते. मी जे सतत सांगतो ना की शाहरुख खान, सलमान खानचा चित्रपट जर समजा शुक्रवारी पडला ना, सोमवारी नवीन चित्रपट करायला ते तयार होऊ शकतात. आमची 5-5 वर्ष जातात. आणि तुमच्याही आयुष्यातली 5-5 वर्ष निघून जात असतात. त्याच लोकांना तेच आपण जर समजा करत बसणार असू, नका अपेक्षा धरू कुठच्याही गोष्टींची महाराष्ट्रामध्ये. माझ्याकडे एक महाराष्ट्राचं स्वप्न आहे, खरं स्वप्न आहे. या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी बदलाव्यात, चांगल्या व्हाव्यात. जर तुम्ही शहरामध्ये राहतात, घरातनं बाहेर पडल्यावर तुम्हाला बरं वाटलं पाहिजे असं शहर आपल्याला निर्माण करायचंय. महाराष्ट्र आपल्याला असा उभा करायचा आहे की परदेशात गेलेले आमचे तरुण तरुणी परत महाराष्ट्रामध्ये आले पाहिजेत. आमच्या महिलांना इथे सुरक्षित वाटलं पाहिजे. आमच्याकडे लहान मुली ज्या शाळेमध्ये जातात त्यांच्या आईवडिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे की माझ्या मुलीवरती कोणी हात टाकणार नाही, कोणी हिच्यावरती बलात्कार करणार नाही. माझा तर विश्वास आहे आमच्या पोलीस अधिकाऱ्यांवरती, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवरती तर माझा 100% विश्वास आहे. 100% विश्वास आहे. यांना जर 48 तास दिले ना, अख्खा मुंबई महाराष्ट्र साफ करून ठेवतील. सगळ्यांची अंडी पिल्ली याला माहिती आहेत. माझ्या हातामध्ये एकदा या राज्याची सत्ता देऊन बघा. ज्या दिवशी संपूर्ण सत्ता माझ्या हातामध्ये ज्यावेळेला द्याल, त्याच्यानंतर 48 तासाच्या नंतर पोलिसांना 48 तास दिले जातील आणि महाराष्ट्र मला साफ करून द्या म्हणून मी त्याला सांगितलं जाईल. त्याच पुढच्या 48 तासामध्ये सर्व मशिदीवरचे भोंगे खाली उतरवले जातील. कोणतेही लफड मला चालणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. पुढच्या 2-4 दिवसामध्ये आपला जाहीरनामा येईलच. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मी सांगतोच आहे, मांडतोच आहे. जेवढं माझ्याकडनं शक्य आहे तेवढ्याच गोष्टी मांडल्या जातील. मी फालतू स्वप्न तुम्हाला दाखवणार नाही, पण जे सांगीन, जे दाखवीन, जे बोलीन ते प्रत्यक्षात उतरवीन. आणि म्हणून येत्या 20 तारखेला संधी वारंवार येत नसते. दर प्रत्येक वेळेला 5-5 वर्ष घालवू नका बाबांनो. आणि म्हणून मी तुमच्या समोर आज आलेलो आहे. एका आशेने, एका अपेक्षेने आपल्या समोर आलोय, महाराष्ट्राच्या समोर आलोय की एकदा या राज ठाकरे आणि त्याच्या सहकार्याने एकदा संधी देऊन बघा. 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन, माझे सगळे कुठे गेले सगळे, हा आमचा विश्वजित, एक उत्तम माझा सहकारी आज आपल्या समोर दिलेला आहे. येत्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून
फक्त आमचं डोलमच नव्हे तर माझ्या महाराष्ट्रामधले सगळे जेवढे माझे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं एवढी फक्त आशा अपेक्षा बाळगतो. आपले जे कोणी नातेवाईक मित्रपरिवार असतील त्या सर्वांना आपण कळवावं की येत्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड विजयी करावं, मताने विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. तत्पूर्वी मी साहेबांना विनंती करतो की विश्वजीत डोलम यांचा वचकनामा तुमच्या हस्ते प्रदर्शित करावा. विश्वजीत डोलम यांचा वचकनामा आमदार झाल्यानंतर या 5 वर्षात ते काय करणार यांचा वचकनामा त्यांनी इथे प्रदर्शित केलाय. आणि या सभेची सांगता आपण राष्ट्रगीताने करायची आहे. राष्ट्रगीताने या सभेची सांगता होईल. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी सावधानमध्ये उभं राहायचं आहे. 1 2 3. माता की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. धन्यवाद राजसाहेब. आणि मला पूर्ण विश्वास आहे, खात्री आहे की विकोळी विधानसभेतील जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील. या सभेसाठी परवानगी दिली आपले कांजूर पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड, ट्रॅफिक पोलीस स्टेशन, तसेच गोल्डन पॅलेस परिसरातील या सर्व इमारतींमधील रहिवासी आणि कांजूरमधील सर्व रहिवासी, तसेच सर्व विकोळी विधानसभेतून जमलेले सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी यांचं विश्वजीत डोलम यांच्यातर्फे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ही सभा आपण यशस्वीपणे करून दाखवलीत याबद्दल मी समस्त महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन करतो व विश्वजीत डोलम यांच्यातर्फे सर्व रहिवाशांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि ही सभा इथे संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.